खतरनाक चवीचा जर तुम्हाला बोंबील मसाला करायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 50 ग्राम बोंबील घेतलेले आहेत आणि स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्याचं समोरचं डोकं, शेपटी आणि पंख कापून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं ह्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता हे बोंबील आपल्याला थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. असे मी थोड्या वेळासाठी ह्यांना पाण्यात भिजत घालते. पुढे काय करायचं ते दाखवते. इथे मी एक हिरवं वाटण करणार आहे. अर्धा इंच आलं अगदी थोडंसंच पाहिजे. 2 हिरव्या मिरच्या, 8-10 पाकळ्या लसणाच्या, मूठभर कोथिंबीर आणि सुकं खोबरं ह्याचं आपल्याला जाडं भरडं असं वाटण करून घ्यायचं आहे. पावडर मसाल्यांमध्ये काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चिमूटभर हळद, मीठ आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चॉपरमधून चॉप करून घेतलेला आहे आणि एक छोटासा टॅमॅटो चॉप करून घेतलेला आहे. तर आता मी हे हिरवं वाटण अगोदर करून घेते. मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडं भरडं वाटून घेते. हे बघा, असं जाडं भरडं मी वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक करायची गरज नाही आणि पाणीसुद्धा टाकायचं नाही. आपल्याला बिना पाणी टाकता जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. आता एक 5 मिनटं झालेली आहेत. असे आपण पाण्यामध्ये बोंबील भिजत ठेवले होते. पाण्यामध्ये यासाठी ठेवायचे कारण ह्यावर काही धूळ, माती, कचरा असेल ना तर तो या पाण्यामध्ये निघून जातो. यासाठी पाण्यामध्ये थोडा वेळ आणि हे बघा, हे अशा प्रकारचं काही घाण वगैरे असेल ना ही काढून टाकायची आणि स्वच्छ चोळून बोंबील धुवून घ्यायचे. 2 पाण्याने स्वच्छ बोंबील धुवून घ्यायचे. असे मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आहे ना आपण हे बोंबील असं पाणी निथळून असं हातावरच घेतलेले आहेत आणि मी गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा, त्यामध्ये आपल्याला बोंबील तळून घ्यायचे. मस्त बोंबलाचा वास येईपर्यंत. असं का करायचं तर बोंबलामध्ये जो उग्र वास असतो तो वास निघून जावा यासाठी आपल्याला बोंबील तळून घ्यायचे आहे. आणि बोंबील तळल्यामुळे ना आपल्या भाजीला चव खूप मस्त अशी येते. हे बघा, असे मस्त लाल झाले ना की आता ह्यांना आपण काढून घेणार आहोत. आता हे बोंबील मी काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल अजून टाकून घेतलेलं आहे आणि आपण जो कापून घेतलेला कांदा आहे ना तो छानपैकी मऊ होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. लाल करायची गरज नाही, फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. आणि आपण वाटून घेतलेला हिरवा मसाला टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी 2 मिनटं मंद गॅसवर ह्याला सुगंध येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. मस्त असं तेलावर आपल्याला लसूण, मिरची, खोबरं आणि कोथिंबीर जी वाटून घेतलेली आहे ना ती मस्त अशी आपल्याला परतून घ्यायची. ह्याचा सुगंध खूप सुंदर येतो मैत्रिणींनो. जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत ह्याला परतत राहायचं आहे. आणि आपण इथे जे मसाले घेतलेले आहेत, जे पावडर मसाले, हे सर्व पावडर मसाले आता मी ह्याच्यात टाकून घेते. कांदा लसूण मसाला अवश्य वापरा, जेणेकरून आपल्या बोंबल्याच्या भाजीला किंवा रस्स्याला खूप अशी भन्नाट अशी चव येते आणि रंग पण खूप सुंदर असा येतो. असं मसाले करपू नये म्हणून यात थोडंसं पाणी टाकून घेते. मिक्सरच्या भांड्यातलंच थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण ह्यांना हलवून घ्यायचं आणि त्यावर आपण बारीक कापून घेतलेला टोमॅटो हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा गाळ होईपर्यंत.
बोंबील करताना कधीही कांदा टोमॅटोचा वापर जास्त प्रमाणात करायचा. आपण मीठ टाकल्यामुळं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही खूप छान अशी होते. हे बघा, असं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करायचा. आता पावभाजीच्या मॅशरने आहे ना असं मस्त ग्रेव्ही करून घ्यायची. आणि आपल्याला किती रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आताच रंग बघा किती छान आलेला आहे. आणि 2 ते 3 कोकमं घेतलेली आहेत. ती कोकमं आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि आपण तळून घेतलेले बोंबील. गॅस बारीक करायचा. आपल्याला किती रस्सा हवा आहे त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं. मला थोडासा रस्सा पातळ करायचा आहे म्हणून मी थोडंसं पाणी यात टाकून घेतलेलं आहे. आता 5 मिनटं आपण ह्याला बारीक गॅस करून व्यवस्थित असं शिजू देऊया. वाव, काय रंग आला आहे. म्हणून म्हटलेली झाकण लावून आहे ना 5 मिनटं मस्त असे आपल्याला हे बोंबील शिजवून घ्यायचे आहेत. तसं बोंबलाला शिजण्याचं काही हे नसतं, कारण आपण तळून घेतलेले आहेत. हे बघा काय मस्तच झालेलं आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 5 मिनटं पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा. केल्या खायला नाही घ्यायचं, कारण 5 मिनटं असंच जर आपण झाकण लावून ठेवलं ना तर आणखीन तरी त्यावर येते. म्हणून मैत्रिणींनो 5 मिनटं झाकण लावून तसंच ठेवा आणि मग जेवायला घ्या. हे बघा तळ किती छान आलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.